तर तुम्हाला समजत नाहीये काय की लाखो करोडो रुपये कुठून डोनेशन भरणार आहोत आम्ही? आमचा आई नाही बाप नाही काय करणार आहोत आम्ही? आमच्यासारख्या माणसांचा विचार करायचे लोकांना काहीच नाहीये. फक्त एकच गोष्ट आहे, आमच्याकडे एज्युकेशन आहे. फक्त आम्ही एज्युकेशनच्या भरोशावरती आमचं भविष्य ठरवतो. पुलिस को आगे करता है धर्मेंद्र प्रधान भारत माता की जय. अलिबाग पाठोपाठ पेणमध्येही जेन झी तरुणांनी अक्षरशः रान पेटवलं. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज विरोधात रस्त्यावर संतापाचा स्फोट. दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ अलिबाग पाठोपाठ पेण शहरातही मंगळवारी जेन झी तरुणांनी आक्रमक एल्गार पुकारला. आवाज पेणचा मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या लक्षवेधी आंदोलनात युवक, युवती, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गांधी मंदिर वाचनालय ते पेण नगर परिषद चौक हा संपूर्ण परिसर सरकारविरोधी घोषणांनी दणाणून गेला होता. हातात फलक, तोंडी घोषणाबाजी आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी ठाम भूमिका घेत आंदोलकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांना लाठ्या नव्हे न्याय द्या, शिक्षण वाचवा, भविष्य वाचवा अशा घोषणांनी वातावरण तापले होते. आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थ्यांचा आवाज दाबणाऱ्या कारवाईचा निषेध नोंदवला. नगर परिषद चौकात झालेल्या सभेत तरुण वक्त्यांनी अक्षरशः रान पेटवलं. एका तरुणीला भाषण करताना अक्षरशः आपले अश्रू आवरले नाहीत. लोकशाहीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला लाठीने उत्तर देणे अत्यंत निषेधार्ह असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. तरुणाईच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता युवकच लोकशाही मार्गाने उत्तर देतील असा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनामुळे पेण शहरात काही काळ वातावरण तापले होते. मात्र आंदोलन शांततेत पार पडले. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी हा लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. पण कोण बोलणार नाही, का बोलणार नाही? आम्ही अमुक पक्षाचे आम्ही तमुक पक्षाचे आहोत आम्ही. मग काय करणार आहात तुम्ही? तुमची पोरं नाही का शिकत? सांगा फक्त. पक्षाचा इथे काहीच लेनदेन नाहीये. तुम्ही फंडिंग बिल्डिंग बोलते त्याचं पण लेनदेन नाहीये. एवढी हजारो लोक कुठल्या फंडिंग बिल्डिंग साठी आले नाहीत, बिचारे मार खात आहेत. पोरींना पिरियड्स येतात ते तसं मारतायत. तिथे 20 दिवस झाले जेवली नाहीये, खाल्लं नाही काही. काहीतरी कॉमन सेन्स नावाची गोष्ट आहे की नाही तुमच्यामध्ये? काय फक्त पॉलिटिक्स डिव्हिजन धर्म बस म्हणजे यासाठी ना लढा घेतलाय. अजिबात या गोष्टीसाठी लढा नाही घेतलाय. जर तुम्हाला वाटत असेल आम्ही अँटी नॅशनल आहोत तर आम्ही आहोत त्या गोष्टीसाठी अँटी नॅशनल. तुम्हाला काय करायचं ते करा, पण आम्हाला त्याचं डिझाईन पाहिजे म्हणजे पाहिजे बस. एवढे बस कधी काय तर बोलताना सुद्धा येत नाही. परिस्थिती आजच्या सत्तेने केलेली आहे की आम्हाला आमचा आवाज पण उठवून देत नाही. हे सत्ता थोड्या वेळाने आमच्याच नातेवाईक आमच्याच मित्र आम्हाला बोलणार काय तुला? आम्ही आमच्यासाठी आलेलो आहोत, आमच्या हक्कासाठी आलेलो आहोत. त्याची हिंमत आहे त्यांनी या, नसेल तर काय बसा. आम्हाला बोलू नका, पोरांना मागे होऊ नका, मागे दिवस नका. तुमची पोरं उद्या तुम्हाला आम्हाला पण पोरं होणार आहेत. कुठून आणणार आम्ही करोडो रुपये? कुठून बनवून डोनेशन विकणार काय विकणार? नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.